घरात काही भाजीला ऑप्शन नसेल तर ट्राय करायची ही कांद्याची चटणी. झटपट तर होईलच, पण चवीलाही तितकी मजेदार राहायची. घरातलेही म्हणतील की किती सुंदर चटणी बनवली आहे. तर काय करायचं, सगळ्यात अगोदर 2 कांदे घ्यायचे. कांद्याचे बारीक चिरून घ्यायचे. कांदे बारीक चिरून घेतल्यानंतर लसूण आणि कोथिंबीरच्या काही देठं घ्यायचे, अगोदर वाटून घ्यायचे. ते लसूण वाटल्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी तडकली की जिरं, तसेच 2 कढीपत्त्याची पानं, वाटलेलं लसूण, कोथिंबीर आणि कांदा टाकून द्यायचा. कांदा टाकल्याबरोबरच त्याच्यात मीठ टाकायचं बरं का, कांदा लवकर शिजला जाते. कांदा शिजेपर्यंत इकडे तोपर्यंत पोळ्या टाकून घ्यायच्या. पोळ्या टाकून झाल्या की मधात कांद्यालाही परतून घ्यायचं बरं का, नाहीतर मग कांदा खाली लागेल, करपून जाईल. एकीकडे पोळ्या टाकून घेतल्या की लगेचच कांद्यामध्ये लाल तिखट, हळद आणि घरगुती तुमचा कोणताही मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता. हे टाकलं की चांगलं एकदा परतून घ्यायचं. परतून घेतलं की एकदम शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाण्याच्या कुटाने याला एक अप्रतिम चव येते. शेंगदाण्याच्या कुटानंतर लगेचच कोथिंबीर टाकायची. तर तयार झालेली आहे तुमची कांद्याची झटपट होणारी चटणी. एकदम चवीला टेस्टी लागते बरं का.